तुम्ही म्हणजे जास्त काहीतरी बातमी दिलं ना अशी सनसनी स्टेट लेवलला जाईल अशी, मग त्यांना पुढचं काही विचारणार नाही. बर, आज या ठिकाणी नगरला तसं नगर परिषदेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांच्या तारखा डिक्लेअर झाल्यात. आजपासून फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे. मी तसं थोडासा लेट आहे, काय ह्याच्या अगोदर मी येऊन जायला पाहिजे होतं, पण थोडा काही विदर्भातले मराठवाड्यातले काही जिल्हे मला तिकडचे आहेत. मग तिकडे गेल्यानंतर तिथे साधारण पक्षाची आणि कार्यकर्त्यांची, नेत्यांची जिल्हा लेवलच्या काय काय साधारण त्याचं मध्य जिल्ह्यातून राज्यातल्या नेत्यांपर्यंत नेण्यासाठीचं काम माझ्यावर आहे. का मी संपर्क मंत्री म्हणून इलेक्शनच्या दृष्टीनं त्या ठिकाणी माझ्यावर 4 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. आज मी नगरमध्ये आलो तर एकूण जिल्हाध्यक्ष महोदयांनी, सावंत साहेबांनी आणि संग्राम भैया वगैरे सगळे, दाते सर यांनी सगळ्यांनी अतिशय पूर्वतयारी सुंदर पद्धतीनं केलेली आहे. का जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार, पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार, नगर परिषदेचे इच्छुक उमेदवार सगळ्यांच्या याद्या किंवा फॉर्म भरून घेऊन, इच्छुकांची मतं घेऊन आणि अनेक लोकांचे इच्छुक असताना नंतर त्याच्यावर काही ठराविक प्रमुख बसून आणि त्याच्यातून निवड करून आणि ह्या इलेक्शनला सामोरं जायचं आहे, अशा पद्धतीनं एकूण चर्चा होती. त्याचबरोबर तसं अनेक ठिकाणी विचारलं जातं मला, कदाचित आपणही विचाराल का तुम्ही महायुतीत लढणार का कसं, अनेक ठिकाणी स्वबळावर नारे दिले जातात. तर मी तर जेवढं माझ्या ऐक्यात आहे तेवढं असंच आहे का आजही महायुतीतच लढण्याचे सगळ्यांचे वरिष्ठांचे तसे संदेश आहेत. अजून बोलणी चालू आहेत. शेवट मिटायला थोडे दिवस कदाचित जाऊ शकतात, कारण कुठं बलाबल पक्षीय पाहिलं जातं, कुठं सामाजिक समीकरणं किंवा मागचे सत्यांतर कशी होत आली ह्याच्यावर अजूनही निर्णय बाकी आहे तसा. परंतु मी तर सरळ आजही सांगितलं, सगळ्यांना विनंती केली का बाबा वरिष्ठांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपण महायुतीत लढणार आहोत. कारण काही झालं तरी महायुतीतच लढलं जाईल. भले स्थानिक लेवलला काही ठिकाणी आपसात जमल नाही जमणार, त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतः एखादा 2 प्रभाग लढू शकतात, काही ठिकाणी समोरासमोर सुद्धा काही ठिकाणी लढू शकतात. अशी महाराष्ट्रातली मी अनेक ठिकाणची परिस्थिती ऐकलेली आहे. त्याच्यामुळं ही तयारी आहे, पण विड्रॉपर्यंत प्लस मायनस होऊ शकतं असं मला वाटतं. साधारणतः एकंदरीत अनेक ठिकाणी असं सूर आहे, स्वबळावर प्रत्येकानं सांगताना असंच सांगितलं, इच्छुकांची इच्छा किंवा संख्या वाढणं साहजिक आहे ना. खूप दिवसापासून निवडणुकाच झाल्या नाही आणि मग सगळी पेंडन्सी होती, ती खटी आता निघायची, तर इच्छुक वाढणार आहेत. त्याच्यात त्या इच्छुकांचाही काही दोष नाही. परंतु आज प्रत्येक नगरपंचायतचा किंवा प्रत्येक जिल्हा परिषद गणांचा जो आढावा घेतला त्याच्यात असं झालंय का आमची पूर्ण तयारी झालेली आहे. स्वबळाची जरी असेल तरी पक्ष आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत. असं कोणीच सांगितलं नाही का वरून काही आदेश येऊ आम्ही स्वबळावर लढणार असं कोणाचंही म्हणणं नाही. आदेशापर्यंतची वाट पाहणारच आहेत. पण पूर्वतयारी का जसं रिझर्वेशन सीटा असतील तर त्यांचे जातीचे दाखले असतील किंवा व्हॅलिडिटी असतील किंवा ते निदान सबमिट तरी केलेले असतील, ह्या पूर्वतयारी तर सगळ्याच करावं लागणार आहेत. म्हणजे जागा जेवढ्या असतील तेवढे फॉर्म भरून सुद्धा ठेवले जातील असंही वाटतं. विड्रॉपर्यंत काही प्लस मायनस होऊ शकतं. पण आता विधान बरंच कमी संख्याबळ मिळालं आहे. 3ऱ्या नंबरची पक्ष म्हणून आलेला आहे. आमदारांची संख्या कमी, एकूणच महायुतीमध्ये त्यामुळं डॉमिनेटिंग केलं जातंय अशी एक भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. नाही तसं तर मला कुठं जाणवलं नाही. कारण आज मी सरकारमध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला संख्या आपण कमी म्हणतो, पण पर्सेंटेजमध्ये धरलं तर राष्ट्रवादीची संख्या तुल्यबळ आहे ना. त्याच्यामुळं आणि त्यांचं तिघांमधलं कॉर्डिनेशन जे आहे आतापर्यंत मी पाहिलेलं कामकाजाच्या माध्यमातून अगदी एक विचारानं आहे. त्याच्यामुळं ते समज घालतील. त्यांनी तिन्ही पक्षांनी मिळून 2-2 लोक कमिटी केलेली आहे, 6 लोकांची. 6 लोक रोजच्या रोज एकमेकाची
चर्चा करत असतात. जिल्हा स्तरावरून ज्या पद्धतीने काही सूचना जात असतील त्याची पुन्हा पुन्हा बैठका ह्या होत असतात, निर्णयापर्यंत येऊन जातील. पण महायुतीत अतिशय चांगल्या पद्धतीने लढतील. नाही, परंतु पवारांच्यावरचे आरोप झाले, कमी जागा म्हणले किंवा जाणीवपूर्वक निवडणूक याच्यामध्ये सांगितलं जातं, असं वाटतं आपलं जाणीवपूर्वक जातं म्हणून? तसं कमी जास्त प्रमाणात आता पारदादांचं नाव मागच्या काही घटना विसरलो असेल मी समजा, पण प्रत्येक इलेक्शनला विरोधकांकडून दादांवर काहीतरी येईल अशा पद्धतीनं काढलंच जातं ना. त्याच्यामुळं ते काही त्याच्यात फारसं मनाला लावून घेण्यासारखं काही नाही. काही होणार नाही, काही परिणाम होणार नाही. कारण ह्या गोष्टी नव्यानं झालेल्या काही ठिकाणी तर असंही मी ऐकलं, आंब्याच्या झाडावर किंवा फळ झाडावरच दगड टाकला जातो, काट्याच्या नाही. तसंच नाही, दादाला टार्गेट करून आंब्याचं झाड म्हणून फळं स्वार्थ किंवा फायदा करून घेण्यासाठी दादाला बदनाम करायचं असा उद्देश असावा, अशी चर्चा आहे. आणि कोण करतंय? आता त्याच्यात विरोधक म्हणला तर कोण कोण दादाचे विरोधक असतील तेवढे त्याच्यात सामील असण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये काही विरोधक नाही, आतापर्यंत तर महायुतीवाले कोणी समोर आले नाही. महायुतीतले मग ताईंनी मला वाटतं पार्थदादाच्याच बाजूने का बाबा हे जे आरोप आहेत हे चुकीचे आहेत, म्हणजे काय उगीच नसताना कोणावर आरोप करणं बरोबर नाही. की जिथं मुस्लिम मत आहे तिथंच राष्ट्रवादीला जागा दिल्या जात आहे. प्राधान्य म्हणजे कार्यकर्त्यांची खंत किंवा तिथं जिल्हा किंवा ज्या विभागावाईज काही बैठका होत असतील तर त्यांनी काय सांगितलं का त्यांना जे जाणवलं असेल ते का बाबा साहेब हे बरोबर नाही, काय का मुस्लिम वोट BJPला मिळत नाही असं सगळ्यांचं मत आहे. आता सगळ्यांचं मत आहे, काही ठिकाणी BJPलाही मिळतच ना वोट. आता ह्याला काही ठिकाणी उमेदवार सुद्धा BJPचे मुस्लिम उमेदवार राहणारच आहे, याचा अर्थ वोट मिळत नाही पण असं नाही. पण मग तिथं त्यांना थोडंसं ते दिवसलं गेल्यासारखं असं ते स्थानिक लेवलचं होतं का मुस्लिम कम्युनिटी तिथं तुम्हाला सगळं मागा असं त्यांना सांगितलं असेल. मग त्यांना ते वाईट वाटलं का बरं मुस्लिम आम्हाला मानतात हे खरं आहे पण मग हिंदू आम्हाला मानत नाही का, मग तुम्ही मुस्लिम वोटच का म्हणता, तर हे बरोबर नाही आहे. तुम्ही तिकडं असं म्हणताय आणि नगर शहरात मात्र तुमच्या पक्षाचे आमदार जाहीरपणे असं म्हणतायत की हिंदूंच्याच मुस्लिमांकडनं खरेदी करू नका, हिंदूंकडनंच खरेदी करा. त्या बाबतीत वरिष्ठांकडून आमच्या समक्षही त्यांना तशा सूचना देण्यात आल्या. तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा दादा असतील, यांनी सगळ्यांनी तशा सूचना दिल्या. तेव्हापासून मला वाटतं थोडंसं बऱ्यापैकी लेवलला आलंय. या सगळ्या स्थानिक निवडणुकीत परिणाम दिसत. मला तर वाटतं असे बोलून एखाद्याला काय बोलायचा मतितार्थ असतो, बोलून जातो पण त्याचा परिणाम हा थेट पक्षावर होईल याचा विचार करणारी सुद्धा माणसं आहेत. म्हणून थोडंसं समजदारपणा घेतला जातो आणि घ्यावा अशी माझी विनंती. तानाजी सावंतांनी एक आता स्टेटमेंट केले की राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं त्यांचं एक स्टेटमेंट आहे अजित पवारांच्या या पक्षाच्या संदर्भात. तुमचं मत काय? तसंही काही नाही ना, मध्यंतरी काही दिवस सत्तेच्या बाहेर होतेच ना, विरोधी पक्षनेते झाले होते दादा, तेव्हा मी उपाध्यक्ष होते सत्तेबाहेर. चांगलं विरोधी पक्षनेते पण सुद्धा चांगलं चालवलं माझ्याच अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकाळात. जिल्ह्यात आढावा घेतला कुठं काय म्हणजे जे आहे आढावा नाही घेतला मी एकूण इच्छुक उमेदवार कोण कसे आणि त्याच्यातून जे काहींना भाषण करायला दिलं होतं आम्ही उमेदवारांना सुद्धा, त्यांनी निवडून येण्याचं जे गणित सांगितली त्याच्यातून आता तो आढावा साधारण असा मिळतो का काही ठिकाणी स्वतःहून लोक म्हणतात का आमचं जमलेलं आहे, आम्ही महायुतीतच लढणार आहोत. असं काही ठिकाणी जमलेलं सुद्धा, काही ठिकाणी बोलणी चालू आहे, काही ठिकाणी स्वबळाचं म्हणतात पण पक्ष आदेश देईल आम्ही पुन्हा बोलायचा प्रयत्न करू, असं सगळ्या ठिकाणी आहे. वन साईड कुठंच नाही आहे तसं. पण तसे म्हणजे तुमची स्वबळाची पण तयारी आहे? तयारी तर ठेवाच लागेल. उद्या समजा एखाद्या प्रभागात नाही जमलं, त्यांनी फॉर्म भरलेला असला पाहिजे. मग फॉर्म भरलाय पूर्णचं पूर्ण समजा 23 प्रभाग असतील, 23 मध्ये भरलेत फॉर्म, म्हणजे सोबळ झालं का? नाही. त्याच्यात म्हणजे जमलं तर पाठीमागे सुद्धा येऊ शकतो. ओव्हरऑल म्हणजे अजून तरी नाहीये.
नाही पण सगळ्या जागेवर फॉर्म भरायला सांगितलेत का तुम्ही? म्हणजे सगळ्या जागेवर भरणारच आणि ते आम्हीच भरणार असं नाही, सगळे पक्ष भरणार ना. आपलं जर आधी प्रभाग वाईज वाटपच किंवा तुमचं नेतृत्वाचं जमलंय नाही जमलं हेच नसेल तर विड्रॉच्या पर्यंत फॉर्म भरावं ते लागते. मान्य आहे, पण तुमची पण तयारी सोबळाची आहेच आहे म्हणजे तशी. फॉर्म भरून ठेवणार, पुढे आदेश आल्यानंतर सर्व जागा- फॉर्म मागे घेऊन घेऊ. पण तयारी आहेच. तयारी तर करून ठेवावं लागेल ना, पण स्वबळाची म्हणून नाही, फॉर्म पण भरणे मग आता हे अजून उशीर होतोय असं नाही का? म्हणजे फॉर्म भरायची येत आहे आजपासून सुरू झालेली आहे आणि विड्रॉ होईपर्यंत केव्हाही होऊ शकतं ना. आता पहिल्यासारखं तर राहिलं नाही, फॅक्स येणं किंवा कोणीतरी पत्र व्यवहार करेल, 0 मिनिटात तुमच्या मार्फत जातं ना ते. तर हे आता किती खात्री याच्याबद्दल अर्ज भरल्यानंतर तो माग घेतात ना, घेतातच. अनेक वेळेची आपण पाहिलंय ना, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नाही होत, थोडंफार होतंय तानातानी, पण एबी फॉर्म जोडल्याशिवाय तो फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. तर आज उद्या परवापासून एबी फॉर्म देऊन आज फॉर्म भरले असतील याचा अर्थ सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले गेले असतील, पण तो उमेदवार म्हणून डिक्लेअर होऊ शकत नाही, त्याचा एबी फॉर्म त्याला तर जोडायचा. आपल्या एवढं राज्यामध्ये सत्ता आहे सर्व काही. आता काय चित्र वाटतं आपल्या निवडणुकीच्या बाबतीत की या नगर परिषदा जे काही लागल्यात त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं? चांगलं यश येईल ना नगर परिषदांमध्ये, चांगलं यश येईल. कारण नगर परिषदेला सुद्धा ह्या महायुतीच्या कार्यकाळात चांगल्या पद्धतीचं नियोजन, प्लॅनिंग, काही प्रस्ताव मान्यतेपर्यंतचे आहेत आणि ते अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना ते माहीत आहे. अंतिम टप्प्यात आहे. तुमच्या मित्र पक्षांची एक ओरड आहे की आम्हाला निधी मिळत नाही किंवा निधी दिला गेला नाही, असे अनेक आमदार असतील किंवा हे असतील ज्यांची जाहीरपणे अशी वक्तव्यच आहे. असं तर नाहीये, कारण निधी वाटपाचं सुद्धा यांचं सूत्र ठरलेलं आहे. तिघांमध्ये जे आता 6 लोक म्हणतो मी, ही 6 लोक निधी वाटपाला सुद्धा तीच आहेत. त्याच्यामुळे ती तिथं बसूनच एकमेकाचा अगदी अक्षरशः थोडंसं तुतुमय सुद्धा करून पण सेम वाटा करतात. 70% असा जो काही ठरलेला रेशिओ आहे त्यांचा, 70 आता डीपीसीचं वाटप पाहिलं असेल, 70% आमदारांना, 30% पालकमंत्र्यांना. कुठंच 71 नसेल आणि कुठंच 29 नसेल, सगळ्यांना सांगतो. आता तुम्ही मगाशी एक भाषणात सांगितले की आपण सगळे एकत्र राहिले चालू राहील किंवा नंतर गडबड होईल. सरकार आता ह्या सरकारनं घेतलेला निर्णय आहे. सरकार टिकून राहिलं पाहिजे, सरकार पुन्हा सत्तेवर आलं पाहिजे. नसतं तर एखाद्या सरकारला आलं तर एखादं नवीन सरकार आलं, वाटलं यांचं हे बंद करायचं, बंदही करू शकतं. आहे का अशी शक्यता आहे? शक्यता तरी आज नाही आहे तशी. म्हणजे सरकार नाही, अजिबात नाही. लय पक्का आहे तिघांचं गठबंधन, एकदम पक्का आहे. लाडक्या बहिणींना जे केवायसी वगैरे करायला सांगितलं, काही लोकांची महिलांची नावं पण त्यातून कट होत आहेत, मग ती पण नाराजी वाढते, पण त्याच्यावर पण ते प्रमाण फार कमी आहे ना, ते प्रमाणही कमी आहे. आणि काही लाडक्या बहिणी इतक्या भावाला समजून घेणाऱ्या आहेत का आमची परिस्थिती खूप चांगली आहे, घाईगर्दीत घेतलेला निर्णय आम्हाला 10,000 पहिले 7,500 मला वाटतं 3 महिन्याची मिळालेली, काही नाही नंतर परत करायची सुद्धा तयारी ठेवली. विधानसभेच्या विजयानंतर तर तुम्ही मुळे आम्ही आलेलो आहोत म्हणून आहेच ना, आजही आता तर परत सांगितलं स्थानिक होतं. स्वराज्य संस्थांसाठी अशी काही योजना आवश्यक वाटते का? नाही, आता नाही काही योजना. आता तूर्त तरी शेतकऱ्याला धीर देणं, शेतकऱ्याला या संकटातून वाचवणं, एवढं जरी झालं तरी शेतकरी सगळा खुश आहे. खुश नाही ना शेतकरी. कर्जमाफीचा काही निर्णय झाला नाही? कर्जमाफीचा आता मागच्याच कॅबिनेटला दादानी निर्णय घेतला का परिस्थिती थोडीफार सुधारली. आता अधिवेशन वगैरे होते, हे सगळ्यांचं देऊन टाकायचं आणि 30 काय कुठली 30 तारीख डिक्लेअर केलेली आहे, 30 जून. 30 जूनच्या आत पीक कर्ज माफ करायचं. तोपर्यंत इलेक्शन होऊन जातं. इलेक्शन जरी झालं तरी सरकारमध्ये आहेत ते त्यांना करावं लागणार आहे. आणि सरकारमध्येच त्यांचं बहुमतच इकडं खाली आणून देणार आहेत जनता, त्याच्यामुळे ते देणार म्हणजे देणार. बहुमत देणारच, बहुमत नाही म्हणजे बहुमत मिळणारच. पण तसंही काही जर बरं वाईट गृहीत धरलं तर ते सरकारमध्ये आहेतच ना, त्यांना सरकार चालवायचं आहे, सगळ्या आमदारांना सांभाळायचं आहे. बस, धन्यवाद.